मुंबई पोलीस सुद्धा आहेत. बघू ते काय बाय करतात ते. या माया मसाला पण ठेवू शकतो. खुळखुळा आहे हा. आवाज बघा आवाज. किळा वापरलेला नाहीये. किती भरपूर फिरणारा टॉप आहे. कंटिन्यू फिरत राहणार. असं सेम पोलपटना माझ्या गावी आहे. ते म्हणतात जगात जर्मनी आमच्या भारतात परभणी. हे धूपबत्तीसाठी आहे. घरामध्ये जर तुम्हाला धूपबत्ती लावायचं असेल तर हे धूपबत्तीसाठी आहे. गोलकुंड्या आहेत. अच्छा. तुळस आहे. तिळगुळ शेंगदाणे बघा. तिळगुळ हा आहे लाकडी पोलपट. जर कोणाला अगरबत्ती आहे नाही म्हणजे ज्या महिला घरी बसलेल्या असतात त्यांच्यासाठी मी हे म्हणतात ना लेबर वर्क. नमस्कार मित्रांनो, तर मी परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये घेऊन आलेले आहे महालक्ष्मी सरस. हे इतकं मोठं एक्झिबिशन आहे, या मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे आपला हॉल नंबर 1, हॉल नंबर 2 आणि त्या साईडला आपलं आलेलं आहे फूड कोर्ट. तर विविध राज्यातून विविध भागातून बचत गटाला प्राधान्य देण्यासाठी, महिलांना प्राधान्य देण्यासाठी गव्हर्नमेंटने काढलेला सरस एक्झिबिशन. सो मी आलेली आहे 2025 सरस एक्झिबिशनमध्ये. हा एक्झिबिशन 11 ते 23 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत. तर चला तर मग आपण दाखवूया आतमधल्या कलाकृती आणि फूड. बापरे, मस्तपैकी AC हॉल आहे आणि वेगळे वेगळे स्टॉल्स आहेत. सो आपण वेगळ्या वेगळ्या स्टॉल्सचं तुम्हाला दाखवणार आहे काय काय स्टॉलमध्ये काय काय आहे ते. चला, प्रत्येक गोष्टी भेटणार आहेत आपल्याला ह्या एक्झिबिशनमध्ये. जसं की फोटोज, मातीची भांडी, दगडाचे वरवंटा वगैरे, दॅन साड्या, अजून म्हणजे प्रत्येक गोष्ट वेगळ्या वेगळ्या भागातून प्रत्येक गोष्ट बघू शकता तुम्ही. ऑइल आहे बघा, ऑइल आहे, कलिक ऑइल. बचत गटामध्ये सगळ्या महिला एकत्र येऊन त्यांनी आपापले जे बिझनेस चालू केले छोटे छोटे, त्या बिझनेसला प्राधान्य देण्यासाठी हा एक्झिबिशन स्टॉल चालू केलेला आहे गव्हर्नमेंटने. या हे बघा, ही अभंग अगरबत्ती आहे ना ही. वाव, अभंग पंचगव्य अगरबत्ती, देशी गाई. अभंग पंचगव्य अगरबत्ती, देशी गाईच्या शेणापासून बनवलेली अगरबत्ती. कशापासून? देशी गाईच्या शेणापासून बनवलेली अगरबत्ती. धूप स्टिक्स, धूप कप आहेत आपल्याकडे. सातारावरून. तर बघू शकता मित्रांनो, साताऱ्यावरून पण हे आहेत. देशी गाईपासून बनवलेली अगरबत्ती आहे. चला तर मग. वाव, किती छान ज्वेलरी आहे. म्हणजे ऑफिस लेडीज लोकांना किती छान ज्वेलरी आहे बघू शकता. खूप छान. ही हेअर बँड्स आहेत, त्यांनी सगळं हँडमेड केलेलं आहे. हँडमेड केलेलं. तर त्यांनी हँडमेड केलं आहे. कुठे आलात तुम्ही? आम्ही सावरगाव तालुका सावरगाव तालुका अकोले. हा, तर बघा जे ऑफिसवाल्या लेडीज आहेत ना त्यांच्यासाठी खूप छान क्यूट वेस वगैरे त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये महिलांना परवडेल असंच आहे. तर रिजनेबल प्राईस आहे. तुम्ही त्यांचा स्टॉल नंबर बघू शकता 120 आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7738165069. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. मी काय करते, हे महिलांना वर्क देते. महिला म्हणजे ज्या महिला घरी बसलेल्या असतात त्यांच्यासाठी मी हे म्हणतात ना लेबर वर्क. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही, म्हणजे काम पण होतं, पैसा पण मिळतो आणि बाहेर पण जायचं. घरगुती मी हे सगळं देते, मटेरियल रोजगार निर्मिती करते. तर बघू शकता तुम्ही, ह्या ज्या ताई आहेत ह्या घरी बसल्या हाऊस वाईफ ज्या आहेत त्यांना ह्या वर्क देतात. म्हणजे विचार 10,000 महिला कमवू शकते. 10,000 मी कारण पेमेंट तेवढं देते. 10,000 पेमेंट महिला कमवतात घर बसल्या. मग तुम्ही दुकानातून घेण्याच्या ऐवजी नक्की व्हिजिट करा आणि नक्की पटकन कॉन्टॅक्ट नंबर करा, व्हॉट्सअप करा आणि पटकन ऑर्डर करा. कारण की तुमच्यामुळे खूप लेडीज लोकांना रोजगार मिळणार आहे. सर चला तर मग. तर अशा ठिकाणी किती छान एक्झिबिशन लावलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे दगडी हस्तकलेचं काम. म्हणजे दगडावरती कोरीव काम कसं करतात हे आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता त्यांचे स्टॉल आहेत आणि किती सारे म्हणजे सिलवट्टा आहे, खलबत्ता आहे, खूप वेगळ्या प्रकारचे दगड आहे. दगडांचं पण वेगळा प्रकार आहे तिथे. आपण आजींना विचारूया. आजी, हे कोणते दगडांचे प्रकार आणि काय काय आहे तुमच्याकडे? खलबत्ता आहेत, गोलकुंड्या आहेत. अच्छा. तुळस आहे, महादेव पिंड आहे, नंदी आहे. दगडाची सगळी बारीक जाती आहे दगडाची. तर दगडाचं आता लुप्त झालेलं आहे. हे आधी बनवायचे, जे आजी वगैरे असायचे ते आधी बनवायचे. आजी, ह्याच्यावरती आपण काही वाटू शकतो? काय पण मिरची सगळ्या ठेसा मसाला. स्टार्टिंग म्हणजे पहिल्यापासून प्राइस काय तुमच्या छोट्या गोष्टीपासून त्या मोठ्या गोष्टी? छोट्याचं 500 आहे, 450 आहे. अच्छा. हे 800 जर आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता.
मुंबईमध्ये छोट्या गोष्टीसाठी बघा 500 रुपये स्टार्टिंग आहे, काहीच प्राईस नाही आहे ह्याचं. आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. दगडावरती सिलवटा चटणी बिटणी करायचं असेल तर 500 रुपये प्राईस आहे. पटकन येऊन व्हिजिट करा आणि आजींकडून घ्या. आणि जाती छोटी आहेत, समय आहे. अच्छा हे बघा ही समय आहे. जर तुम्हाला दगडी समय, दगडी समय आहे. हे जात आहे बघू दगडाचं आहे, जात मोठा आहे. हे बघा हा दिवा आहे. दिवा आहे, हा दिवा दगड. दिवा आहे. वाव, किती छान. आणि हे बघा हे ना हे जे आहे ना हे नॉर्मली तुम्ही कशासाठी पण आपण औषधं वगैरे बनवतो दगडाची वगैरे ते आपण याच्यामध्ये कुटू शकतो खूप छान प्रकारे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सांगते बघा 9404188842 हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्यांना तुम्ही ऑर्डर करा. त्यांची इथे पाटा वरवंटाचे आहे बघा, पोळपूट पाटा आहे, वरवंटा पण आहे इथे बघू शकता तुम्ही. किती छान. दगडाचंच आहे. आणि प्रत्येक साईजमध्ये तुम्ही छोटा साईज घेऊ शकता मुंबईमध्ये जर हवं असेल तर. खूप मला तर खूप आवडलाय. ते पण जात आहे, जाताची साईज बघा ती खूप होय, मोठी पण आहे 12 इंची 14 इंची. आणि पाटा पण हा. पोळपूट आणि आहे. हे ना हे त्यांचं पोलपट आहे. चपाती ते करायचं. हा हे बघा पोलपट आहे. असा सेम पोलपट ना माझ्या गावी आहे. माझ्या आजींनी बनवून घेतलाय. सेम पोलपट आहे तो. अशा पोलपटावरती खरंच चपाती वगैरे बनवा खूप छान. किती छान प्रकार. शिवलिंग आहे बघा दगडाची शिवलिंग. मी हात नाही लावत चप्पल घातली. शिवलिंग आहे, नंदी आहे. नंदी महाराज आहेत. आणि तांदूळ कशाला? तांदूळ जात्यावर दळायला, हा मऊ करणार खर्च जायसाठी. तर तुम्ही नक्की आजींना व्हिजिट करा आणि नक्की तुम्ही घ्या. 500 रुपये प्राईस काहीच नाही आहे आपल्या आरोग्यासाठी. नक्की याचे हे पाटा वगैरे घ्यायचा. घरामध्ये चटणी वगैरे. तुम्हाला स्टॉल नंबर सांगते. आजींचा स्टॉल नंबर आहे A121. आजींचा स्टॉल नंबर आहे. नक्की तुम्ही आजींना व्हिजिट करा. मराठी माणूस कुठे पुढे जात असेल तर तुम्ही तुमचा नक्की हातभार लावा. चला तर मग थँक्यू आजी. तर बघू शकता मित्रांनो किती वेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले तिथे. खूप मला तर मी पर्सनली व्हिजिट केलं. खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवते. मातीची भांडी वगैरे आहेत स्टॉलमध्ये बघा. असे वेगळ्या कुर्तीज आहेत, कपडेज आहेत. आणि मी पर्सनली एक व्हिडिओ टाकलेला आहे तुमचा साडीचा व्हिडिओ टाकलेला मी पर्सनली. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा तो व्हिडिओ खाऊ गल्लीवरती. ते या इथे मातीची भांडी वगैरे आहेत. वाव. ही इकडे हे धूपबत्तीसाठी आहे. घरामध्ये जर तुम्हाला धूपबत्ती लावायचं असेल तर हे धूपबत्तीसाठी आहे. हे सगळे आहेत ना बचत गटाच्या बायका आहेत विलेजमधल्या. ते सगळं हाताने वर्क करतात. किती छान प्रकारे मातीची भांडी आहेत. मातीच्या वस्तू बनवलेल्या आहेत. खूप छान. तुम्हाला घरामध्ये डेकोरेशनसाठी तुम्ही घेऊ शकता. या इथे आता आपण बघितलं दगडाचा पोलपट. तर हा आहे लाकडी पोलपट. जर कोणाला लाकडाचा पोलपट वगैरे आवडत असेल तर लाकडी पोलपट आहे. ताईंचा पण व्हिडिओ ना पूर्ण काढलेला आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ फुल जाऊन बघा. तुम्हाला प्राईस वगैरे सगळं समजेल. या कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी कपडे वेगवेगळ्या भागावर तुम्ही जाऊ शकत नाहीत. पण तुमच्यासाठी गव्हर्नमेंट घेऊन आलं आहे मुंबईमध्ये सरस एक्झिबिशनमध्ये प्रत्येक विविध देशातल्या वस्तू, कपडे, चप्पल, कोल्हापुरी चप्पल, फोटो फ्रेम, हातकलाकारी सगळं तुम्ही इथे एक्झिबिशनमध्ये बघू शकता. या हां उडदाचे पापड, लोणचं वगैरे सगळ्या काही गोष्टी आहेत आपल्याकडे बघू शकता. म्हणजे वृद्ध आजी आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करू शकता इथे येऊन. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला इथे. कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय. ह्यांचं काय चैतन्य मसाले आहेत आजींचे. आणि त्यांच्याकडे हे आहे ठीक आहे बाजरीचे खारोटे आहेत. हे सगळं पौष्टिक आहे. हे जे अन्न आहे पौष्टिक आहे. पापड आहेत, बटाट्याचे पापड आहेत, हे कोणता पापड आहेत. हे सगळ्या पौष्टिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला खायला भेटत नाहीत, लुप्त झालेल्या आहेत. तर तुम्ही इथे नक्की ट्राय करू शकता. वेगळ्या विविध देशांचे विविध भागाचे मसाले तुम्हाला ट्राय करायला भेटणार आहेत. बघा ही कोण शेंगदाणा चटणी आहे. शेंगदाणा चटणी आहे, खजूर मिक्स चटणी आहे. फक्त महिलांना प्राधान्य देणारं असं सरस एक्झिबिशनमध्ये मी आज झालेली आहे. बघा तुम्ही इथे पापड आहेत. माईक कुठे आहे दुसरा चालू आहे ना. तर वेगवेगळ्या ह्यांनी सगळं हाताने बनवलेलं पापड वगैरे ते तुम्ही हे सगळं हाताने सर्व हाताने बनवतो. अच्छा कसले कसले पापड वगैरे तुमच्याकडे? नाचणीचे पापड, तांदळाचे पापड आणि बटाट्याचे पापड असतात, उडदाचे पापड असतात आणि गव्हाची कुरडई असते. गव्हाची कुरडई पण आहे तुमच्याकडे? बापरे. हां ही खूप लुप्त झालेली आहे ही म्हणजे काय काय म्हणतात हां संपूर्ण पारंपरिक पद्धतीने केलेली. ह्याला खूप मेहनत लागते गव्हाची कुरडई बनवायला. आणि ही आता हल्ली खायला भेटत नाही गावामध्ये पण. आता हल्ली खूप जण बनवत नाहीत. आणि हिचं प्राईस काय आहे?
120 रुपये 200 ग्रॅमचं आहे ते. 200 ग्रामचं आहे 120. खूप छान, मला तर आवडलं. फक्त त्याची 1.5 किलो कुरडई हां, निघते. म्हणजे 5 किलो गव्हामध्ये 1.5 किलो कुरडई निघते. वाव, खरंच छान. यांच्याकडे ना शेवई पण आहे. ही गव्हाची शेवई आहे का? गव्हाची शेवई. गव्हाची शेवई आहे. अच्छा, बघू शकता गव्हाची शेवई आहे. बापरे, खूप मेहनत लागते अशा गोष्टी बनवायला, आणि ज्या तुम्हाला ना मुंबईमध्ये भेटणार नाही पण सरस एक्झिबिशनमध्ये भेटतील. तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. वेगळ्या वेगळ्या गोष्टी, वेगळ्या वेगळ्या खाद्यपदार्थ तुम्हाला खायला भेटणार आहेत. प्रत्येक गोष्टी इथं आहेत. आणि सरस एक्झिबिशनमध्ये सेफ्टी, महिलांची सेफ्टी खूप म्हणजे खूप ध्यान देतात. खूप छान. या तर चालू अशा प्रत्येक गोष्टी आहेत ज्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एवढा नाही दाखवू शकत. तर तुम्ही नक्की येऊन बघा. तुम्ही बघा ते हे आहेत. हे कसले लाडू आहेत? तिळगुळ शेंगदाणे. बघा, तिळगुळ शेंगदाणे सगळे पौष्टिक लाडू आहेत. हो, ऑर्गॅनिक गुळ आहे तो. ऑर्गॅनिक गुळ आहे. हां, हे बघा, हे नानकेटा आहेत. हे काय आहे? हे गुळ पावडर आहे, तोच गुळ पावडर आहे तो ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक गुळ पावडर. बघा किती छान ऑर्गॅनिक. आपण मार्केटमध्ये जातो 40 रुपये पाव किलो गूळ आहे. त्याच्यापेक्षा या इथे ऑर्डर करा आपल्या लेडीज लोकांना. बघा तुम्ही, काळा गूळ 120 रुपये किलो आहे. 120 रुपये. 120. 40 रुपये पाव कुठे आणि 120 रुपये खुले कुठे, आणि खूप पौष्टिक भेटतोय ना तो आपल्याला. तुम्हाला ताई हा कसा बोला तुम्ही? 120 रुपये किलो आहे. नानकेटं वगैरे तुम्ही घरी बनवता? हो, हे पूर्ण घरी बनवलेले आहेत. आपल्याकडे पूर्ण मिलेट्सचे खाद्यपदार्थ आहेत, जसे की ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, हे सगळे गुळामध्ये बनवलेले. आपल्याकडे बिस्किट पण आहेत. त्याचबरोबर आपली लोणावळ्याची चिक्की जे आहे ते लोणावळ्याच्या चिक्कीला मागं टाकणारी आपली चिक्की आहे. खूप म्हणजे असं घरी बनवलेली आहे पूर्ण, आणि खूप टेस्टी आहे आणि पौष्टिक पण आहे. टेस्टसाठी दिल्या. हो. आणि आपल्याकडं पूर्ण आपलं लातूरची शेंगदाणा चटणी आहे. सोलापूरच्या चटणीपेक्षा ही खूप छान चटणी आहे. याच्यामध्ये लसण, जिरे, ओवास पूर्ण टाकून बनवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की जी सोलापूरची चटणी असते त्याच्यामध्ये तिखट खूप कमी असते. ही चटणी जी आहे, ह्या चटणीला ठसका चटणी म्हणतात. खाल्ल्या आपल्याला ते जाणून लागलं पाहिजे की आपण काय खातोय ते. तुम्ही ह्याची चव पण घेऊ शकता. ताईने चव करायला झालं. छान, म्हणजे घरी एकदम उकळात बनवलेली चटणी आहे ही. खूप छान. टेस्ट खूप छान आहे. अप्रतिम टेस्ट आहे. तुम्ही नक्की या. ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर. ताई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय? ताईंचा कॉन्टॅक्ट बघा तुम्ही इथे तुम्ही मेन्यू बघू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी सांगते, 9096613394. डिस्प्लेला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा. ताई तुम्हाला ऑर्डर देतील. खूप छान. धन्यवाद ताई. धन्यवाद. तर अशा विविध भागातून बापरे, जे घरामध्ये होममेड जे आता लुप्त झालेलं आहे, अशा प्रत्येक गोष्टी तुम्हाला भेटणार आहे. गूळ, काळा गूळ, अजून मध, ओरिजिनल मध भेटणार आहे. या लोणचं सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे, तुम्हाला जर हवं असेल तर. आता आलं मार्केटमध्ये पॉलिश केलेली डाळ भेटते. विदाऊट पॉलिश केलेली डाळ तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही सरसमध्ये या. ताईंचं आहे स्टॉल अहिल्यादेवी. ताई हे काय विदाऊट पॉलिश म्हणजे काय, कशी डाळ आहे? म्हणजे डाळ विकायला आणली आहे तुम्ही, काय डाळीचं काय आहे? म्हणजे माझं परभणी सर्व जगात भारी परभणी. जर्मनी, भारतात परभणी. अच्छा अच्छा, भारतात परभणी. ते म्हणतात जगात जर्मनी, आमच्या भारतात परभणी. तर ताई काय कोणती डाळ, म्हणजे डाळी डाळीत त्यात तुम्ही घरी भरडलेल्या डाळीत का जात्यावरच्या? जात्यावरच्या आहे. हे बघा, दाल मिले सर आमच्याकडे. हा दाल मिले विदाऊट पॉलिश केलेलं डाळ का पॉलिश केलेली आहे? पॉलिश केलेली आहे, विदाऊट पॉलिश केली, दोन्ही सगळं. म्हणजे दोन्ही पण आहेत. त्यांचं प्राईस वर खाली असेल. भरडलेली डाळ बघा तिथे आतमध्ये बघू शकता तुम्ही. चव खूप असते, म्हणजे डाळ अशी असते ऍक्च्युअली, नंतर याला पण असं चमक येते. म्हणजे जर तुम्हाला डाळ घ्यायची असेल तुम्ही अशी घ्या. ही भरडलेली डाळ आहे जात्यावरची. बघा फील होते भरडलेली डाळ, बघू शकता तुम्ही. भरडलेली डाळ आहे ही. बघा ना, आपण काय करतो, पॅकेजिंगकडे लक्ष देतो म्हणून आपण ही डाळ घेतो, पण ही पॉलिशिंग केलेली डाळ आहे. सेम डाळ आहे, सेम. तर ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर सांगते मी तुम्हाला. बघा 8888366704 ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ताईंना कॉल करा. ताई तुम्ही होम डिलिव्हरी देता? हो, देऊ ना. घरापर्यंत होम डिलिव्हरी. जर कोणी नंबर वगैरे दिला, फोन वगैरे केला तर तुम्ही ऑर्डर देता? ठीक आहे, या नंबर. ठीक आहे, ताईंना ऑर्डर करा, व्हॉट्सअप करा. ताई तुम्हाला होम डिलिव्हरी देतील. तुम्ही नक्की ताईंना कॉन्टॅक्ट वगैरे करा. चला तर मग नाही
अगरबत्तीचा सुगंध सगळ्यांना आवडतो. तर इथे पण गाईच्या शेणापासून गावठी गाईच्या शेणापासून बनलेली अगरबत्ती आहे. बघा तुम्ही. आपण कुठं आला तुम्ही? परभणी जिल्ह्यातून. परभणी जगात भारी आपली परभणी. अच्छा, तर ताई तुम्ही हे सगळं होममेड बनवता घरी? हो. आणि हा तुमचा वैयक्तिक म्हणजे फॅमिली बिझनेस आहे? फॅमिली बिझनेस आहे, पण मी बचत गटाच्या आमच्या सगळ्या समूहांना मी काम दिलं, म्हणजे आमच्या पूर्ण महिला गटामध्ये पूर्ण महिला मिळून. मागच्या बाकीच्या महिला बघा तुम्ही, बघा फोटोमध्ये डिस्प्ले केलेला आहे. ताईंना ऑर्डर करायची असेल अगरबत्तीची तर ताईंचा नंबर डिस्प्लेला आहे. बघा तुम्ही 7588158550. वेगवेगळे फ्लेवर मिळतील आणि मिक्स फ्लेवर सुद्धा मिळतील. हां, वेगळे फ्लेवर मिळतील, मिक्स फ्लेवर मिळतील. अजून काय पाहिजे तुम्हाला मुंबईकर? यावर हां. तर आता आपण आलेलो आहे 6A68. मुंबई पोलीससुद्धा आहेत. बघू ते काय बाय करतात ते. या बघूया आपण. स्पून्स आहेत लहान मीठ मसाला वगैरेसाठी वगैरे. छान. आपण की वगैरे लावतो ना, की त्याच्यासाठी आहे डिस्प्ले केलेला. खूप छान. आणि ह्या सगळ्या वस्तू आहेत त्या सागाच्या वस्तू आहेत. बाप, संदूक तर बघा. आणि त्यांनी ना सगळं होममेड आणि हाताने केलेलं आहे. बुद्धांची मूर्ती आहे, हत्ती आहे, वेगवेगळी खेळणी आहेत. पण त्यांनी डिस्प्ले केलेली गोष्ट आहे. वाव. आणि खास करून तुम्हाला मी दाखवते, ते तुम्ही बघितलं नसेल. इकडे बघा. हे काय म्हणतात त्याला? एक मिनिट, काय बोलतात त्याला मला येत नाही. बघा युवती कशी आहे. त्यांनी डिझाईन बघा त्याचं. अशी मार्केटमध्ये नाही भेटत डिझाईन. बघा तुम्ही, मार्केटमध्ये अशी भेटतच नाही. कारण की मी सुद्धा बघितलेलं आहे. घरी ठेवायची, त्याच्यावरती पाय ठेवून बसायचं आणि मस्तपैकी. आणि साग आहे, पूर्ण प्युअर साग आहे. बघा सागाचं लाकूड आहे. मॅजिक बॉक्स म्हणजे मॅजिक बॉक्स म्हणजे ह्याच्यामध्ये आपण आपले किचन किंगचे मसाले ठेवू शकतो. खूप छान प्रकारे. हां, माया मसाला पण ठेवू शकतो तुम्ही. अच्छा, धूप आहे. वळका बरं, हे काय आहे? अहो, हे धूपबत्ती आहे. धूप स्टँड. तुमच्या घरासाठी घ्या धूप स्टँड. किती छान प्रकारे. चला ते काय बाय करतात ते या. ही ना छोटी खेळणी आहेत. बापरे, छोटी खूप छान. अशी खेळणी नाही भेटत आता हल्ली. लाकडाची खेळणी छान आहे. खुळखुळा आहे. हा, खुळखुळा. आवाज बघा, आवाज. बापरे, अरे ते हे खेळतात ना. नाही, हे क्यूब्स वेगळं आणि ह्याच्यामध्ये स्नेक बी तयार होणार. अच्छा, स्नेक ओपन करायचं. अच्छा, ओके. ते ओपन करतात ते. बघा, हे असं वेगळे शेप तुम्ही बनवू शकता. ह्याच्यामध्ये ए बनवा, स्नेल बनवा. तुम्ही शेप वेगळा बनवायचा आहे. असं सुंदर मुलांसाठी. प्राइस काय? हे 100 रुपये फक्त. आणि उडण आहे. हां, मुलांनी तोंडात घातलं तरी कलर बिलर निघत नाही याच्यात. सुंदर. स्टॉल नंबर आहे आपला A68. हे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. हे बघा, भोवरा एकदम सुंदर भोवरा. खिळा वापरलेला नाहीये. किती भरपूर फिरणारा टॉप आहे. कंटिन्यू फिरत राहणार. एक नंबर. स्कॅनर देतात ना, वहिनी स्कॅनर देतात तिकडे. भरपूर फिरत राहणार. अजून एक लाकूड, सर्व लाकडी. कुठे खिळा वापरलेला नाही. एकदम सुंदर असं. अजून एक तुम्हाला गेम दाखवतो. तुमच्यासाठी पण आहे, छोट्या मुलांसाठी पण आहे. कॅचिंग गेम द्या. तर एवढे स्टॉल्स आहेत, एका व्हिडिओमध्ये कव्हर नाही होते. सो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला फूड कोर्ट आणि हॉल नंबर 2 हे कव्हर करून तुम्हाला मी दाखवणार आहे. चला नक्की या, तुम्ही व्हिजिट करा. 11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे असेच नवीन प्रकारचे फेस्टिवल तुम्हाला बघायला भेटतील माझ्या ब्लॉग दरम्यान. ओके, बाय.